सर्वांना जिंदाबाद. नमस्कार. आज दोन्ही जिल्ह्यांमध्ये रायगड आणि नाशिकमध्ये सुद्धा म्हणजे चारही जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन हा सर्व तालुक्यांमध्ये खूप मोठ्या संख्येने आणि खूप आनंद आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. मी संघटनेची अध्यक्ष म्हणून सर्वांचे मनापासून अभिनंदन करते, सर्वांना धन्यवाद देते, सर्वांचे आभार मानते की तुम्ही आपल्या श्रमजीवी संघटनेसाठी आपल्या लोकांसाठी जे करतायत ते आज वाखाणण्याजोगं आहे. आज संघटना म्हणून आपण जे लोकांना एकत्रित करतो हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराच्या अनुषंगाने आपण हे सर्व करतोय. आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण आपली संघटनेचं अस्मिता जपलेली आहे, आदिवासी अस्मिता जपलेली आहे, आदिवासी संस्कृती जपलेली आहे आणि आपल्याला याचबरोबर आपली आदिवासी अस्मिता जपायचीच आहे, संस्कृती जपायचीच आहे, पण आपलं अस्तित्व सुद्धा जपायचं आहे. अस्तित्व कधी जपणार आपण? तर आपल्याला प्रत्येक माणसाला अन्नाचा अधिकार मिळाला पाहिजे, प्रत्येक माणसाला पाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, जंगलाचा अधिकार मिळाला पाहिजे, जंगल म्हणजे जमिनीचा अधिकार मिळाला पाहिजे, गावठणाचा अधिकार मिळाला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या प्रत्येक मुलाला हा शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. 3 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं तरच आपलं अस्तित्व राहील. आपल्या प्रत्येक मुलाला, प्रत्येक बालकाला शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं मिळालं पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे आणि 9 ऑगस्ट 2027 पर्यंत हे आपल्याला सर्व मिळवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ही आपली लढाई सुरू राहणार आहे. सर्वांना जिंदाबाद.